नमस्कार मित्रांनो, परवा दिवशी म्हणजेच उद्याचा दिवसमध्ये आणि बकासूर, मथुर, लखन, सर्जा, घोटसर्जा, घरणिगीचा राजा, सुंदर, भारत, रायना सगळे असंख्य सगळे महाराष्ट्रातील टॉपचे नंदी थारच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहेत. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते थारच्या मैदानाकडेच आहे. कोण कशा पद्धतीनं पळतोय, कोण कसा बाजी मारतोय, कशा पद्धतीचा पायरा होतोय याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे. आत्ता एक 2 पैरे जे आहेत ते फिक्स झाल्यात, जमाच आहेत अशी माहिती मिळते मला. तर मग कोण आहेत असे 2 पैरे टॉपचे जे फिक्स झालेले आहेत तसे बघूया कोणकोणते असे टॉपचे पैरे. सुरुवातीला घेतोय मथुर आणि सचिन. हा एक पैरा फिक्स झाल्यात, जमा झाला आहे असं सूत्रांच्याकडून माहिती मिळते. कारण की तुम्हाला माहितीच आहे, मी औंधच्या मैदानामध्ये ज्यावेळेस बाईट घेतली होती त्याच्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला होता की बकासूर, मथुर या दोघांच्या सोबत आपल्याला सचिन किंवा लक्ष्य कधी पळताना दिसेल. नुसतंच चर्चा चालू आहे परंतु पळताना कधी दिसेल. त्यांनी उत्तर दिले होतं 8 मार्चला जे मैदान होते कर्जतमध्ये थारच्या मैदानामध्ये, त्या मैदानामध्ये आपल्याला सचिन, बकासूर किंवा मथुरसोबत पळताना दिसणार आहे. आता बकासूरचा पायरा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, तळ्यात मळ्यात आहे. अजून तरी काय ह्या कानाचं त्या कानालासुद्धा माहीत नाही की बकासूरचा पायरा कोण आहे. परंतु मथुरचा पायरा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, अगोदरच कळतो. त्या दिवशी कासेगावच्या मैदानामध्येच थोडासा गुपित होता, परंतु असो शेवटी मथुर आहे. 1 साईड बाजी मारणारा असा हा बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये 1 साईड मारणारा बाजी म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचा लाडका मथुर आहे. आणि मथुरची कामगिरी सगळ्यांना माहिती आहे. ज्या वेळेस राहुल दादांचं नावाची प्रतिष्ठा पणाला लागते त्यावेळेस तो पळतो. त्याचं वय झालं तरी तो अजून पळतोय, फॅनसाठी पळतोय, मालकासाठी पळतोय. संबंध महाराष्ट्र त्या मथुरला पब्लिक चिरताना बघतो. काय हा पळतो मथुर, सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे. जसं बकासूरती प्रेम आहे तसं मथुरचे सुद्धा लोकांचं खूप सारं प्रेम आहे. आणि मथुर आपल्याला सचिन ही पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी असलेला असा हा हॉटेल सागर शाहिदभाई मुलाने नातेपुतेकरांचा सचिन याच्यासोबत पळताना दिसणार आहे अशी सूत्रांच्याकडून माहिती मिळते. तरीही जरा कोणाला काय माहीत असेल तर थोडंसं कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकताय. कारण की तुम्हाला माहितीच आहे सचिन जो आहे तो कशा पद्धतीनं त्याच्याकडे पळ आहे. 1 साईड तो सुद्धा घेऊन जातो तर जातो म्हणायचं. एक आदतमधलं वासरू जे शाहिदभाईंच्या दावणीला आलेलं आहे. आणि कशा पद्धतीनं तुम्ही बघितलं, वडकीच्या मैदानामध्ये 2 नंबर, पुशेगावच्या मैदानामध्ये 1 नंबर आणि जाईल त्या मैदानामध्ये चर्चा होतेच, गुलाल हा मिळवतोय असा हा सचिन, पब्लिकनं सुद्धा पळतो असा हा सचिन. तर मग काय वाटतंय तुम्हाला, मथुर आणि सचिन ही जोडी कशी पळेल? जर वाटते का, कुणाला काय वाटतं, हे पळू शकेल का? कारण की सूत्रांच्याकडून माहिती तर मिळते की हीच जोडी पळणार आहे. तरी अजून तरी कोणाला वाटत असेल त्यांनी मला कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगू शकताय की बाबा मथुरसोबत हा सुद्धा पैऱ्याचं नाव जोडलं जाते. आता तुम्हाला मी सांगितलं सचिनचं नाव जे आहे ते मथुरसोबत जोडलं जाते. परंतु शेवटी तर्क वितर्क जे अंदाज जे आहे ते कधी कधी फेलसुद्धा होऊ शकतात. परंतु बघूया, कारण की कसं होतं आहे तुम्हाला माहितीच आहे, संबंध महाराष्ट्राच्या नजरा ज्या आहेत त्या बकासूरवरती तर असतातच परंतु मथुरवरती सुद्धा असतात. कारण की मथुर जो आहे तो सगळ्यांना माहिती आहे, इतिहास करतो तर करतोच. कोणाला माहीतसुद्धा नव्हतं की भारत केसरीच्या मैदानामध्ये मथुर 1 नंबर करेल म्हणून. सगळे टॉपचे प्रत्येकजण प्रत्येकाच्या पैरामध्ये होते, परंतु मथुरसुद्धा लक्ष्मणरावसोबत होता आणि लक्ष्मणरावने सुद्धा दाखवून दिलं होतं की मथुरच्या गाळ्यामध्ये पळणं साधी सोपी गोष्ट नाही. आणि मथुरनं भारत केसरीचा मान पटकवला. तिथून खूप सारी मैदानं झाली हिंद केसरी, त्यासुद्धा मैदानामध्ये मथुरने जो आहे तो मान पटकवलेला होता. अशी व्हिडिओ मला मैदानं माहीत नाही ती कुठल्या मैदानामध्ये मथुर हिंद केसरी झाला आहे. जर कोणाला माहीत असेल थोडंसं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मला थोडंसं. आणि तुम्हाला माहितीच आहे मथुर या बैलाबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. मालक तर दिलदार मानाचा राजा माणूस आहे. त्यांचा इंटरव्ह्यू आजपर्यंत कधी घेण्याचं भाग्य नाही आलं. मी गेलो नव्हतो कासेगावला, उन्हाचा लय त्रास होतो मला, उन्हामुळे चक्करसुद्धा येते म्हणून मी जात नाही उन्हातानात. मी आजकाल आता बाईटसुद्धा बंद करणार आहे, उन्हातानाच्या खूप मला त्रास होतो आहे.
काय होते गाडीवरून आपण जातो, आलो एखाद्या वेळेस चक्कर बिक्कर कुठं पडलो, काय झालं, मेलो बिलो तर अवघड आहे बाबांनो. तसं कसं होतं आहे, ऊन खूप जास्त आहे, जीव महत्त्वाचा आहे. आणि बघूया पैसा काय आजचा उद्या कमावतो माणूस, परंतु जीव महत्त्वाचा आहे. घरी बसून आपलं यूट्यूबच्या व्हिडिओ करायचा, जवळ आसपासचे मैदान असतील ते करायचे. आणि आता वळूयात की मथुर आणि सचिन हा जर पहिरा झाला तर तुम्हाला काय वाटते, थारचे मानकरी होऊ शकतील का हे जरा कमेंट्समध्ये सांगा. दुसरा पैरा मी सकाळीच सांगितलेला आहे तुम्हाला, हा पैरा या जोडीला रोखणं अत्यंत कठीण होईल. आणि हा पैरा 99.99 हा फिक्स झाल्यात जमाचा आहे. तर मग कोण असा, घोटचा सर्जा आणि लखन. मी सकाळी सांगितले व्हिडिओ त्या ठिकाणी बघा जाऊन, कारण की तुम्हाला माहिती आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कधीही हलक्या पैऱ्यामध्ये आजपर्यंत पळालेला नाही आहे. जो ज्या मैदानावर पळाला आहे त्या मैदानामध्ये टॉपच्याच नंदीसोबत पळाला आहे आणि टॉपचाच नंदी घेऊन त्याने एक गुलाल म्हणता येत नाही, 1 किंवा 2 नंबर असा हा लखनचा असतो. आणि लखनचं नशीब पण असं आहे, गाडी पब्लिकनं फायनल लागली ना तरीही तो 2 नंबर करतोच, असा हा मथुर आहे. आणि खरंच या नंदीचं जेवढं कौतुक करेन तेवढं कमी आहे. एक इतिहासामधील एक चांगला टॉपचा नंदी त्याच्या इतिहासामध्ये नोंद होईल असा हा मथुर तर आहेच. लखन, कारण की तुम्हाला माहितीच आहे श्रीनाथ केसरीमध्ये एक नवीन चेहरा त्यानं उजेडामध्ये आणला. हिंगोलीचा सर्जा, कोणाला माहीत नव्हतं तो सर्जा कुठला आहे, लखन तेवढा माहीत होता. परंतु लखनने सुद्धा एक जसा बकासूर मथुर टॉपचे नंदी आहेत बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये, तसा लखनसुद्धा आहे. आणि लखनचे मालक जे आहेत ते खूप दिलदार मनाचे आहेत आणि त्यांनासुद्धा कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही आहे. आणि खरंच बाकी काय होतं, फॅन्स जे असतात त्यांना थोडंसं जास्त काय होतं, उत्साही होतात. आणि मग आमचा बकासूर हारला की मला फोन करणार, अरे तुझा बकासूर हारला, असं झालं तसं झालं. अरे बाबांनो, आपलंसुद्धा लखनवरती खूप सारं प्रेम आहे. बकासूर लखन भाऊभाऊ आहेत, लखनसुद्धा चांगलाच पळतो, आम्हालासुद्धा त्याचा पळ आवडतो. परंतु काय होते, फॅन्स जे असतात त्या फॅन्समुळे हे बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक कीड लागलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या फॅन्समुळे हे बैलगाडा शर्यत वेगळ्या वळणावर जाते. तर बकासूर जर तुम्ही बघितलं, पब्लिकला फाटी येत आहेत, फॅन्सच जबाबदार राहत आहे. परंतु असू द्या, लखनबद्दल चर्चा केली तुम्हाला. लखन हा त्या 8 तारखेच्या मैदानाचा प्रबळ दावेदार आहे थारचा. आणि त्याच्यासोबत आहे घोटचा सर्जा. आत्ता या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये चालू सीझनचा बैल म्हणजे टॉपने पळणारा, त्याला बैलच पुरत नाही असा हा घोटचा सर्जा. काय बोलू या बैलाबद्दल, शब्द जेवढे बोलीन तेवढे कमीच आहेत. प्रचंड महावेग त्याला, तळातनं नाही, त्याला जिथनं पळेल तिथनं तेवढा स्पीडच आहे, त्याला किती पळावं तेच कळत नाही असा घोटचा सर्जा. आणि गाडी जर टॉपच्या जर त्याच्यासोबत जर असेल तर सुट्टाच फायनल घेऊन जातो असा हा घोटकरांचा सर्जा. आणि तुम्ही बघितले रेटरीच्या मैदानामध्ये गाडी पब्लिक नव्हती, लखनची त्याची उजव्या खांदी झोपला सर्जाला घोटच्या, आणि तिथूनसुद्धा त्याने फायनल जो आहे तो पास केला आणि दाखवून दिला संबंध महाराष्ट्राला दोन्ही खांदी 4ही खांदी पाळू शकतो असा हा घोटचा सर्जा आणि लखन ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. त्या मैदानामध्ये थारच्या कर्जतच्या मुंबईमध्ये जे मैदान होते 3 फेऱ्या त्यामध्ये. आणि मथुरचा पायरासुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे सचिन, शाहिदभाई मुलानी नातेपती यांचा सचिन. तर मग बकासूरचा पायरा कोण आहे, बकासूर कोणत्या पायऱ्यामध्ये येऊ शकतो. आपण हा व्हिडिओ जो आहे तो किरण शिरतळे ब्लॉग्स हा माझा जो जुना चॅनल आहे त्या चॅनलवरती टाकतो आहे. त्या ठिकाणी मला थोडं सांगा की बकासूरसोबत कोण पायरा असू शकतो. बकासूरबद्दल थोडासा पायरा घेऊन येतो आहे. बकासूरचा पायरा एवढा गुपित आहे की सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहे की एवढा गुपित बकासूरचा पायरा सगळ्या महाराष्ट्राला कळतो तर कळतोच, शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही. परंतु मी काढतोच पैरं, तुम्हाला माहितीच आहे. काल कोणाला माहीत नव्हता, मी बघितलं कंदूरचा राजा सकाळचं लगेच 7, 7:30, 8, 9ला व्हिडिओ टाकला की लक्षा पळतो. म्हणजे बघा, शेवटी आपल्याला माहीत आहे त्या बैलाबद्दल थोडीशी अपडेट येत राहते. आणि बघूया सगळेजण प्रत्येकजण प्रत्येकाच्या टॉपच्या पैऱ्यामध्ये येणार आहेत. कुणाला जर माहीत असतील फिक्स पैरे त्यांनी सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता की बाबून हा पैरा होण्याची दाट शक्यता आहे. तर मग श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये थारच्या मैदानामध्ये कोण बाजी मारू शकतो, कुठला नंदी मारू शकतो हे प्रत्येकजण सांगू शकते कमेंट्समध्ये. आणि मथुर बाजी मारेल का, मथुर सचिन जोडी पळेल का. गाडी पब्लिकला ते सचिन डाव्या खांदी फिट आहे, मथुर उजव्या खांदी फिट आहे, दाखवून देईल संबंध महाराष्ट्राला मथुरसुद्धा काय चीज आहे. आणि
आज प्रबळ दावेदार म्हणावं तर घोटसर्जा आणि लखनच आहे. बघूया खेळामध्ये हार जीत होत राहते. कधी कोणाला कमी समजायचं नसतं आणि समजलं तर मग काय होतं सगळ्यांना महाराष्ट्राला माहीत आहे. हे होते माझे 2 पैरे फिक्स. तुम्हाला काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. बकासूरचा पैरा माझ्या किरण शिवतळे ब्लॉग या चॅनलवरती येईल. धन्यवाद.